नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण चाललो आहे बाणकोट किल्ला इथे। तर चला आपण बघू आपली जर्नी कशी होते आणि आपण कुठे तिकडून आपण पुढे पण जाणार आहे। पुढचा पण प्लॅन आहे ते सुद्धा बघा, पण पूर्ण व्लॉग बघा, मध्ये स्किप कुठेही करू नका। चला आपण आपल्या व्लॉगला स्टार्ट करूया। तर आता आम्ही जेटी जवळ आलेलो आहे आणि आम्ही जाणार आहे जेटीनी। ही जेटी बघू शकता तुम्ही, ह्यानी आम्ही त्या साईडला जाणार आहे आणि तिकडे आपला किल्ला आहे। तर चला जाऊया आपण। निघालोय आता आम्ही, चाललोय जेटी जवळ। विशालचेच कपडे बघा, नवा नवा कपडा पहन के जा रहे हो। तर चाललोय, हे बघा, हाथ पकड़ आगा। देखो हाथ तो देखो भाई साहब। फ्रेंड्स, मी हिल्स घालून किल्ल्यावर चढणार आहे। काय बोलायचं, काय घालू? हिल्स। आमचे काका काका काय दिसतंय, काका काय दिसतंय, बघ ना इथे बघ ना। काय उपयोग नाही, दाढी करायला पाहिजे होती। अय्या शे, डायरेक्ट इज्जत काढून टाकली माझ्या काकाची। हे वगैरे दोघं आलेत, मस्त बसलोय आम्ही वरती। हे बघा, वरती बसलोय, खाली अजून गाडी भरायचे बाकी आहेत। आमची जेटी निघाली आहे। A few moments later. पण आलेलो आहोत किल्ल्याजवळ, आपल्या पाठी बघू शकता किल्ला आहे। दोघांचा वेट करतो, सुशांत दादा आणि विशाल चालत येतात, कारण आमची ऑटो थोडी चढायला प्रॉब्लेम झालेला, म्हणून त्या लोकांना उतरवलेला आणि ते लोक चालत येतात। फ्रेंड्स बघा, आत्तापासूनच आंबे आलेत, बघू शकता बघा किती आलेत। हे बघा, ते बघा दोन कपल्स चालत येत आहेत, दिसतात कपल्स नाही यार, यार जट सारे कपल्स दोघं कपल्स। दोन कपल्स आणि हे बघा, काय अर्धवट आहे रे. हे बघा धावतायत। काय करताय, जॉगिंग करताय? जॉगिंग चालू आहे यांची बघा। तर फ्रेंड्स, आपण आलेलो आहे किल्ल्याजवळ, बाणकोट किल्ला, आणि ह्याला हिम्मतगड किल्ला सुद्धा बोलला जातात। तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि बघू, कारण आतमध्ये काय काय आहे आपल्या महाराजांचं आणि काय काय बघायला भेटतं। चला आपण आतमध्ये जाऊ। दरवाजामधनं आपण आतमध्ये चाललोय। तर हा आपला किल्ला, चला आपण बघूया वरती जाऊन। मित्रांनो, तसे पाहिले तर 380हून जास्त किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतले। त्यातीलच एक छोटा आणि महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे हिम्मतगड किल्ला। याला बाणकोट किल्ला असेही म्हटले जाते। हा रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट गावात वसलेला एक ऐतिहासिक समुद्रकिनारी किल्ला आहे। सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या संगमावर हा किल्ला उंच डोंगरावर बांधलेला आहे। सामरिकदृष्ट्या हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। किल्ल्याचा इतिहास तसा किचकटच आहे। प्राचीन काळात या ठिकाणाचा उल्लेख मंदारगिरी असा आढळतो। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला ताब्यात घेतला। इसवी सन 1700च्या सुमारास मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव हिम्मतगड असे ठेवले। इसवी सन 1755 मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकून त्याचे नाव फोर्ट विक्टोरिया असे ठेवले। पुढे हा किल्ला तसा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात देण्यात आला। हा किल्ला समुद्री व्यापार व शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। किल्ल्याला चौकोनी आकाराची मजबूत तटबंदी, शिल्पित असे मोठे मुख्य प्रवेशद्वार, पाण्याच्या टाक्या व जुन्या इमारतींचे काही अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील। आज बऱ्याच वस्तूंचे अवशेष उरले नसले
तरी तटबंदी अजूनही बऱ्यापैकी जशीच्या तशी सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून तुम्हाला सावित्री नदी आणि अरबी समुद्राचा संगम स्पष्ट असा पाहायला मिळतो. सूर्यास्ताच्या वेळी येथे दृश्य अतिशय सुंदर असे असते. त्यामुळे फोटोग्राफी व ट्रेकिंगसाठी हे ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे. हिम्मतगड हा किल्ला जरी फार प्रसिद्ध नसला तरी त्याचा इतिहास आणि समुद्रकिनारी असलेले स्थान यामुळे तो कोकणातील महत्त्वाचा किल्ला असा मानला जातो. जेवढी आम्हाला माहिती आहे तेवढी आम्ही सांगतोय. काही चूक वगैरे झाली असेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या. वरती चाललोय आम्ही. हा बघा किल्ला आपला. हाय बघा. आपल्याला तोफ दिसलेली आहे. कशी असेल ती तोफ बघा ना, एवढी हेवी. आणि इथून मला माहित तर नाही पण शक्यतो पंचधातूची असावी. जशी की मुरुड जंजिऱ्याची पंचधातूची आहे एक कलाल बांगडी. आता मला जेवढं माहिती आहे त्याच्यावरनं तरी ह्या साईडने पहिले गोळा भरत जातात. ते म्हणजे एक गोळा असतो इथून भरतात. या साईडने गोळा भरणार. त्यांना तो गोळा असा बॅक साईडला गेला की आता समोर जर शत्रू असेल तर त्याच्यावर मारा करण्यासाठी याच्या आतमध्ये पहिले बारूद वगैरे भरत जातील. त्यानंतर इथे बत्ती आहे बघा. इथे छोटीशी अशी बत्ती द्यायला इकडे एक वात आहे. इथे वात लावायची आणि त्याला मग बाहेरनं आग लावायची. त्यामुळे काय होतं आतमध्ये स्फोट होतो जोरात आणि त्यामुळे मग जो आतमधला गोळा आहे तो डायरेक्ट बाहेर फेकला जातो समोरच्या शत्रूवरती मारा करण्यासाठी. जेवढं म्हणजे आम्हाला माहिती आहे, महाराजांचे किल्ले बघायला नक्कीच या. पण इकडे येताना एक लक्षात ठेवा, घाण वगैरे आपल्याला काय करायचं नाहीये. कारण महाराजांनी जसं नीट अँड क्लीन ठेवलेलं तसं आपण पुढे सुद्धा ही म्हणजे बोलतात ना, एक ठेवलं पाहिजे सगळं. त्यांचं एक मान राखला पाहिजे त्यांचं. ही जी हे बघा. वास्तू ही आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. कारण आता बरीचशी लोक येतात, त्यांच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे जे काही असतील ते इथे टाकून जातात, कचरा करतात. पण असं नाही केलं पाहिजे. आपले हे गड किल्ले आपणच जपले पाहिजेत. कारण हे पुढच्या पिढीला किंवा आपल्याला सुद्धा नीट पाहता आले पाहिजेत पुढे. त्यासाठी आपण यांना जपणं खूप गरजेचं आहे. खूप जास्ती. आणि चला आपण पुढे बघू अजून काय काय आहे. हा किल्ला कसा बंद असतो जास्ती, त्याच्यामुळे ह्याला म्हणजे खूप असं साफसफाई वगैरे जास्त होत होत आतमध्ये. नाही. साफसफाई म्हणजे अशी काय नाही, गवत वगैरे येतं ना, हा, ते जरा गवत, साफ वगैरे हा. करायला लागतं. गवत वगैरेच फक्त आहे जे आपण जरा आहे, तर काय एवढं हे नाही. पण महाराजांचं एक एक जो दगडांवरती आहे ते खूप म्हणजे असं आपण फील करण्यासारखी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप छान, म्हणजे असं एकदम मन भरून येतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आत्ताची आर्किटेक्चर किंवा आत्ताची जे काही घरं आपण बांधतो ते काही वर्षानंतर बिघडून जातात. म्हणजे थोडक्यात काय त्यांचं बांधकाम एवढं मजबूत नसतं. पण आता हे बघा, ही भिंत बघा किती मजबूत आहे. कितीतरी वर्ष ही भिंत अशी जिथे उभी आहे, ही किल्ल्याची भिंत किंवा ही जी तटबंदी आहे ही अशीच उभी आहे इथे. हिला काहीच अजून झालेलं नाही इतक्या वर्षामध्ये. म्हणजे विचार करा कोणत्या पद्धतीने हे बांधकाम केलं असेल. आणि कसं केलं असेल हा, ते पण एवढ्या वरती पहिले तुम्ही दगड बघू कसे शकता. आहे. ह्याच्यावरती आपल्याला एक सिमेंट सुद्धा दिसत नाहीये. सिमेंट हा जो असं काही आहे, दिसत हा जो नाही. काही सिमेंट किंवा काय आपण बोलू शकतो जे काय आहे हे काय आहे हे पण सांगणं जरा कठीण आहे. कठीणच आहे, कारण हे आपलं सिमेंट नाहीच आहे. ते त्यावेळेस काहीतरी अशी जुनी आहे टेक्निक आहे ज्यामुळे हे दगड एकदम अशी फिट फिट आहेत. आहे. आपल्या महाराजांचा किल्ला, जसं की आपल्या महाराजांचा पाण्यामधला सागरी किल्ला सिंधुदुर्ग, तो सुद्धा बघितलात. इतके वर्ष जवळजवळ 300-350 वर्षापेक्षा जास्त तो किल्लाच लाटांचा मारा खातोय, तरी सुद्धा त्याला अजून काहीच नाही झालंय. काहीच नाही. म्हणजे विचार करा ना कसं बनवलं असेल महाराजांनी. महाराजांच्या वेळेचे आर्किटेक्चर जे कोणी होते ना ते एक नंबर. त्यांना सलामी आहे माझी. आपले महाराजच एवढे मोठे होते, तर त्यांचे जे बनवणार होते तर ते तर विचार पण नाही करू शकत किती हे असते. तर आता इथे मला काय वाटतंय, माझ्या म्हणजे अंदाजानुसार इथे जे आहे बांधकाम, हे बांधलेली वास्तू आहे इथे, तर असं मला वाटतं इथे काहीतरी असणार, घर किंवा काहीतरी वरती छप्पर वगैरे असणार. आता आपल्याला काय एवढं हा, किंवा कुठल्या इथे दुसऱ्या काहीतरी कामासाठी ही जागा वापरत असणार. ही जी आहे इथे, ह्या दोन आहेत त्या. नक्की आता मला पण नाही माहिती ते नक्की काय होतं. आता आपल्याला काही एवढा आयडिया नाहीये. हम्म. जेवढं आपल्याला म्हणजे आपण समजू शकतो तेवढं आपण समजून घेतोय एक एक वास्तूला आणि एक एक वस्तूला, इकडच्या आणि एक एक दगडाला. जेवढं आपल्याला फील करता येईल तेवढं आपण करतोच आहे. खूप छान वाटतंय. गायडन्स करणारं कोणी असतं नाही ते गावामधलं, तर आपल्याला व्यवस्थित समजलं समजलं असतं. असतं.
पण खूप छान वाटते. खूप हा. म्हणजे एवढं त्याने छान एकदम वाटतंय. प्रॉपर सांगितलं असतं बघा ना इथे आपण झाडाला कोण पाणी टाकायला येत नाही, काही येत नाही, तरी तो झाड बघा पाठचा एकदम हिरवागार. एकदम हिरवागार आहे. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, महाराज आपले अजून सुद्धा आहेत. म्हणजे एक त्यांचं एक इकडे जीव बोलतात ना, एक माणसाचा जीव अटकतो एका आपल्या वास्तू म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती या काही, तर ते आहे अजून आज जरी महाराजांचं. महाराज आपल्यात नसले तरी त्यांचे गड किल्ले हे आपल्यासोबत आहेत आणि ते आहेत. आपण जपले पाहिजे व्यवस्थित. खूप चांगले जपले पाहिजेत आपण, कारण आपल्या पुढच्या पिढीला पण ती गोष्ट समजली पाहिजे. बरोबर. खूप छान वाटतंय. असं वाटतंय मस्त डोळे बंद करू आणि इकडेच बसू. बघा ना एवढं छान वारा, खूप छान. खाली चाललोय आम्ही. इथे काय आहे आम्हाला ते बघायचंय, त्याच्यामुळे डेंजर आहे रस्ता. फ्रेंड्स असे आमच्यासारखे तर कारनामे करू नका. जिकडे तुम्हाला जमत असेल त्याच साईडला जा, कारण आम्ही एवढंच चालतोय. मी तर चप्पल वरतीच काढली. काय ग? हिल्स आहेत ना माझे. कुठे चाललंय तू आतमध्ये? आज ती लागेल आहे सर. बघा फ्रेंड्स, कुठून कुठून दरवाजे आहेत. हो, इकडे येण्यासाठी होता हा रस्ता. ओके, किल्ल्याच्या बाहेर. बाहेर आलंय ते. हा, डायरेक्ट. घे फोन घेऊन जा आणि दाखव. आता आपण इथनं वरनं आलो पायऱ्यात चढत खाली. आणि हा एवढीच आहे. म्हणजे इथे एवढंसं यायला उतरायला आहे इथे, आणि हा पूर्ण इथे दरवाजा आहे, आणि हा इथे एवढासा मार्ग इथले बाहेर पडायचा. हा मला वाटतं एकतर हा गुप्त मार्ग असावा पळून वगैरे जाण्यासाठी, किंवा अजून काय माहित नाही, पण गुप्त मार्गासारखाच आहे हा. हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया आणि आपण भेटूया पुढच्या सेकंड पार्ट मध्ये.